सोशल मीडियावर सध्या एकच प्रश्न ट्रेंड होतोय, पुन्हा लॉकडाऊन लागणार का? आज 25 मार्च 2026, 6 वर्षांपूर्वी रात्री 8 वाजता पंतप्रधान नरेंद्र मोदींनी 24 मार्च रोजी कोविड-19 मुळे संपूर्ण देश 21 दिवसांसाठी बंद करण्याची घोषणा केली होती. रिकामे रस्ते, स्थलांतरित मजुरांचे तांडे आणि घरात कोंडलेली जनता, या आठवणी आजही आपल्या मनात ताज्या आहेत. पण आज परिस्थिती वेगळी आहे. आज शत्रू एखादा विषाणू नाही, तर मानव निर्मित युद्ध आहे. मिडल ईस्ट मध्ये सध्या जे सुरू आहे ते जगाला तिसऱ्या महायुद्धाच्या उंबरठ्यावर घेऊन गेले. 28 फेब्रुवारीला जेव्हा इराणच्या सर्वोच्च नेत्यांवर हल्ला झाला, तेव्हापासून इराण आणि इस्रायलमधील संघर्ष टोकाला गेलाय. या युद्धाचा थेट परिणाम आपल्या खिशावर, आपल्या स्वयंपाकघरातील गॅसवर आणि आपल्या प्रवासावर होतोय. म्हणूनच लोक विचारतायत की 2026 मध्ये भारत पुन्हा थांबणार का? नमस्कार, मी संचारी आकेरकर आणि आपण पाहताय टाइम महाराष्ट्र. या संकटाची तीव्रता समजून घेण्यासाठी आपल्याला होर्मुझची सामुद्रधुनी समजून घ्यावी लागेल. हा जगातील असा एक अरुंद समुद्री मार्ग आहे जिथून जगाचा 20% ते 25% कच्च्या तेलाचा पुरवठा होतो. युद्धामुळे हा मार्ग आता असुरक्षित झालाय. आंतरराष्ट्रीय ऊर्जा संस्था म्हणजेच IEA ने याला दशकातील सर्वात भीषण ऊर्जा संकट म्हटलंय. आज जग दिवसाला 1,10,00,000 बॅरल तेल गमावतंय. तुलना करायची झाली तर 1970च्या तेल संकट काळात हे नुकसान फक्त 50 लाख बॅरल होतं. म्हणजे आजची परिस्थिती दुप्पट भयानक आहे. आशियाई देशांची अवस्था तर बिकट झाली आहे. फिलिपिन्सने नॅशनल एनर्जी इमर्जन्सी जाहीर करून 4 दिवसांचा कामाचा आठवडा लागू केलाय. श्रीलंका आणि बांगलादेशमध्ये शाळा पुन्हा ऑनलाईन झाल्यात, कारण शाळांना बससाठी आणि वीज निर्मितीसाठी इंधन मिळत नाहीये. व्हिएतनाममध्ये कंपन्यांना वर्क फ्रॉम होमचे आदेश दिलेत. हे सर्व प्रकार पाहिल्यानंतर भारतीय जनतेच्या मनात धडकी भरणं स्वाभाविक आहे. आता वळूया भारताकडे. भारतात युद्धाचे चटके पोहोचायला सुरुवात झालीये. सर्वात मोठा फटका बसलाय तो LPG म्हणजेच गॅसला. अनेक शहरांमध्ये गॅस वितरणाचे वेळापत्रक कोलमडले. लोक सिलेंडरसाठी दिवसांदिवस रांगेत उभे आहेत आणि काळ्या बाजारात गॅसचे दर दुपटीने वाढलेत. सरकारने परिस्थिती हाताळण्यासाठी तातडीने एम्पावर्ड ग्रुप स्थापन केलेत. हे तेच गट आहेत ज्यांनी कोविड काळात ऑक्सिजन आणि औषधांचं नियोजन केलं होतं. सरकारने औद्योगिक क्षेत्राला दिला जाणारा गॅस कापून तो सर्वसामान्यांसाठी वळवलाय. पण तरीही पुरवठा आणि मागणी यात मोठी दरी निर्माण झाली. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी संसदेत देशाला संबोधित करताना कोविड काळाप्रमाणे तयार राहण्याचं आवाहन केलंय. त्यांच्या या एका वाक्याने लोकांमध्ये भीती पसरली की कदाचित पुन्हा घरबंदी होणार. पण मित्रांनो, येथे एक गोष्ट समजून घेणं गरजेचं आहे. सरकारला लॉकडाऊन लावून अर्थव्यवस्था ठप्प करायची नाहीये, तर इंधन वाचवण्यासाठी स्वयंशिस्त हवीये. पंतप्रधान मोदींचं एक विजन आहे. पंतप्रधान मोदींनी या संकटाचा सामना करण्यासाठी गेल्या 10 ते 11 वर्षात मोठी रणनीती आखली आहे. त्यांनी देशाला सांगितलं की भारत आता पूर्वीसारखा हतबल नाहीये. पूर्वी आपण फक्त 27 देशांकडून तेल घ्यायचो, आज ती संख्या 41 वर पोहोचली आहे. रशिया, अमेरिका आणि आखाती देशांशिवाय आपण इतर पर्यायांवर काम केलं आहे. भारताकडे स्ट्रॅटेजिक पेट्रोलियम रिझर्व्हज आहेत, म्हणजे जमिनीखाली आपण लाखो टन तेलाचा साठा करून ठेवलाय, जो आणीबाणीच्या काळात कामाला येईल. मोदींनी आश्वासन दिलंय की पेट्रोल, डिझेल आणि गॅसचा पुरवठा खंडित होणार नाही, पण नागरिकांनी घाबरून साठा करणं टाळावं. संसदेत त्यांनी स्पष्ट केलं की संवाद आणि मुत्सद्देगिरी हाच या युद्धावरचा एकमेव तोडगा आहे आणि भारत, इराण, इस्रायल आणि अमेरिकेच्या सतत संपर्कात आहे, जेणेकरून जागतिक शांतता प्रस्थापित होईल. तर मित्रांनो, लॉकडाऊन 2026 ही एक भीती आहे जी जुन्या आठवणींमुळे आणि सध्याच्या अस्थिरतेमुळे निर्माण झाली आहे. घाबरून जाण्याचं काहीच कारण नाही, पण सावध राहणं गरजेचं आहे. इंधनाचा जपून वापर करणं आणि अफवांवर विश्वास न ठेवणं हे आपल्या हातात आहे. सरकार परिस्थितीवर लक्ष ठेवू नये आणि जोपर्यंत अधिकृत घोषणा होत नाही तोपर्यंत सोशल मीडियावरील बातम्यांना बळी पडू नका. तुम्हाला काय वाटतं? वाढत्या महागाईवर नियंत्रण मिळवण्यासाठी सरकारने कोणतं पाऊल उचलावं? कमेंट्समध्ये नक्की सांगा. तसेच अशा नवनवीन व्हिडिओसाठी टाइम महाराष्ट्रला सबस्क्राईब करा. धन्यवाद.